सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर नवीन 660 प्रकल्पाचे काम सुरू आहे। त्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या इमारतीचे दीपनगर प्रशासनाच्या कामगार वसाहतीमध्ये काम सुरू आहे। वाळू बंद असताना देखील दीपनगर कामगार वसाहतींमध्ये अवैधरित्या वाळू येते असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होता। इतकेच नव्हे तर ही अवैधरित्या वाळू 210 मेगावॅट फेकरी गेट मार्गे न येता दीपनगर येथील 500 मेगावॅट बलकर गेट येथून आतमध्ये डंपरद्वारे आणली जाते। मात्र याबाबत सुरक्षा रक्षकांकडून कुठलीही चौकशी केली जात नाही। चक्क वाळू माफिया व सुरक्षा विभागाचे व संबंधित दीपनगर अधिकाऱ्यांचे काय साटेलोटे आहे अशी चर्चा परिसरात होत आहे। वाळू बंद असताना देखील बिनधास्तपणे दिवसाढवळ्या 500 मेगा गेट मधून डंपरद्वारे आत आणली जाते। याबाबत महसूल विभागाचे देखील दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते। सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये व वाळू माफियांमध्ये साटेलोटे असल्याचे समजते। त्यामुळे ठेकेदारांवरती कुठलीही कारवाई होत नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जिल्हा अधिकारी देखील बघ्याची भूमिका का घेताय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। दिवसा अवैधरित्या वाळू उपलब्ध होत असताना महसूल विभाग सुस्त का? कायद्याचे रक्षकच भक्षक झाले असतील तर वाळू माफियांना कायद्याचा काय वचक राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। वाळू माफियांमध्ये कायद्याचा किती वचक राहिला आहे दीपनगरतील वसाहतीत पडलेल्या वाळूच्या साठ्यावरून दिसून येत आहे। इतकेच नव्हे तर ठेकेदारांनी शक्कल लढवत प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून छोटे छोटे वाळूचे ढीग तयार करून ठेवले। या संदर्भात काय कारवाई होती याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम।